जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नामा तुझ्या विना उरेन अर्थ जीवन जानू you're so beautiful. म्हणजे माझी नजर तुझ्यावरून हटतच नाहीये. जयंत, तुला माहिती आहे ना, माझ्यासाठी तुझी कॉम्प्लिमेंट या जगात सगळ्यात जास्त महत्वाची आहे. फायनली जानू, तू माझ्याकडे परत आली आहेस. जयंत, अरे मी कायम तुझीच होते आणि कायम तुझीच राहणार आहे. होईल ना, होईल. तुझंही पुन्हा लग्न होईल. सिद्धू आणि भावनाचं कसं पुन्हा होत आहे की नाही, होईल तुझंही. बरं, अजून नाही लाजवणार, पण माझं एक काम आहे तुझ्याकडे. प्रसाद आहे ना, सगळ्यांना वाटायचा आहे. वाटशील? हो, नक्की वाटेन. त्या निमित्ताने पुन्हा जानूकडे जाण्याची संधी मिळेल तुला. तिच्या खोलीत जाण्याची. आले. हो. अरे, ह्याची फिरकी कुठे गेली? आत्ताच हिला पडायचं होतं. कुठे पडली? तुम्ही काही शोधताय का? हो, ऍक्च्युली कानातल्याची फिरकी कुठे पडली आहे काय माहिती, तीच शोधतीये. अच्छा. हे आहे का? हो, हीच आहे. थँक्यू. तुम्ही तर माझं आयुष्य सावरलं. काय फिरकी दिली आणि आयुष्य सावरलं? ऑफकोर्स. म्हणजे तुम्हाला सांगू का, बहिणीच्या लग्नात लूक खराब होणे यापेक्षा भयानक गोष्ट दुसरी कुठलीच असू शकत नाही. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरूनच माणसासाठीची काळजी, त्याच्यावरची माया व्यक्त होत असते. खूप काही मोठं करावं लागत नाही. वन्स अगेन थँक्यू. You're welcome. तू इथे काय करतोस? बाहेर पूजा पूर्ण झाली आहे.
त्याचाच प्रसाद वाटतोय. प्रसाद. थँक्यू, पण मी ऑलरेडी प्रसाद खाल्लाय. जानू का वागते माझ्याशी असं? जयन, तू काय आजीकडे चाललायस का प्रसाद द्यायला? हो. ती छान. अरे पण डॉक्टरांनी अजून खाण्यापिण्याला परवानगी दिली नाहीये. आपण नळीतनच भरवतो ना त्यांना अजून. ओ ओके, बरं झालं तुम्ही सांगितलं. मग मी एक काम करतो, मी त्यांना सांगून येतो की पूजा पूर्ण झालेली आहे. बर चाल. जानू किती नशीबवान आहे नाही. जयंत किती आपुलकीने सगळ्यांची काळजी घेतो. आजी, आजी तुला कोण खायला प्यायला देत नसतील ना? दिस इज नॉट फेअर, राईट? बट डोंट वरी, मी देईन तुला खायला. प्रसाद आहे, मी देईन ना. आजी आकरा प्रसाद तुझ्या असं तोंडात कोंबल्याने तुला त्रास होणार ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्याबद्दल कोणालाही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर फक्त ठसकाच नाही, तुझा श्वास कोंडेपर्यंत तुला भरवत राहीन. परत तोच नंबर. हॅलो. काय रे जयंत, तुला तुझ्या जीवाची भीती नाही का रे? अरे त्या ललिता देशमुखचा खून केलास आणि लग्न घरात वर तोंड करून मिरवतोयस. हे बघे, लग्न घरात घोड्यावरून वरात येण्याऐवजी तुझी गाढवावरून धिंड निघू नये असं वाटत असेल ना, तर मी सांगतोय तसं कर. हे बघ,